नमस्कार मंडळींनो, चला आता आपण बनवू वांग्याचं भरीत, चटपटीत आणि झणझणीत। वांग्याचं भरीत बनवायला आपल्याला वांगे लागतील। मी घेतलेत हे 2 वांगे आणि त्याला असं तेल लावले। त्यानंतर मी त्याला असे काप मारून घेतलेत। काप मारून घेतले। आता ते गॅसवर ठेवायचे आणि अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत। कोथिंबीर आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे। लसूण ठेचून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून आपण तो बारीक ठेचून घेतला। भाजलेले वांगे थोडे थंड झाल्यानंतर आपण त्याचे ते साल काढून घ्यायचे, जे की काळे झालेले भाजून घेतल्यामुळे, आणि त्याला बारीक कट करून घ्यायचा आहे। आता एका पॅन मध्ये आपल्याला कांदा थोडासा भाजून घ्यायचा आहे। भाजलेला कांदा काढून घेऊन त्या कढईमध्ये तेल, मोहरी, जिरा टाकून आपल्याला त्याची फोडणी द्यायची आहे। त्यानंतर लसूण कोशिंबीरची पेस्ट टाकायची। कांदा टाकून आपल्याला ते चांगल्या प्रकारे फ्राय करून त्यामध्ये आपल्याला लाल तिखट, त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये हळद, कांदा, लसूण टाकून ते मिक्सचर मिक्स करायचं आहे। आता त्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून, मीठ, गरम मसाला टाकून चांगलं परतवून घ्यायचं आहे। कांद्याची पात जर घरामध्ये असेल उपलब्ध तर आपण ती पण चॉप करून त्यामध्ये ॲड करू शकतो। आता आपल्या इन्ग्रेडियंट्सने तेल सोडलेलं आहे। आता आपण त्यामध्ये आपण भाजलेले जे वांगी होते त्याचे काप टाकायचे त्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून त्यामध्ये कोथिंबीर टाकून ते गार्निश करायचं आहे। अशा प्रकारे आपलं भरीत तयार झालेलं आहे। आपण ते भाकरी सोबत आणि कांद्यासोबत सर्व करून त्याचा आनंद लुटू शकतो। तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।